आज आहे 12 जून 2024. आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे 12 जून, 13 जून आणि 14 जून दरम्यान आणि 15 जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही. पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेतामध्ये आता सध्या खंड वगैरे काही नाही, उगा घाबरू नका. काय होणार आहे, राज्यात पाऊस पडणार आहे. 22 जून पर्यंत पाऊस पडणार आहे. आज या तालुक्यात पडणार आहे, उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये फक्त 15, 16 आणि 17 जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे, पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये 12 जून, 13 जून, 14 जून, 15 जून दरम्यान ओढे नाले वाहतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी वाहुनी पडणार आहे, मुसळधार, कुठं कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडवालता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये आज म्हणजे 12 जून पासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या 20 तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी. परत एक राज्यातील सर्व विभागावाईज घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे 12 जून पासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील 12 जून ते 22 जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की माझे 12, 13, 14 जून पर्यंत रोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकही ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ओल जर नसले तर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, त्याच्यात बुलढाणा, जालना, परभणी, अमरावती, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या भागात देखील ह्या 3-4 दिवस मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या 3 दिवसात मात्र आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडं ओढे नाले वाहतील, छोटे छोटे तळे असेल तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.